निश्चितपणे मी दिशा कर्तव्य आहे. जाधव. त्यामुळे सर्वांना आपण सर्व नमस्कार. मोठ्या मी श्री केशव हनुमंत गोळवे. स्पर्धेशी नमस्कार जोडलेले सर्वांना, आहात जय श्रीराम. आणि या स्पर्धेमध्ये जे आयोजन 2024 नियोजन एक करतात नवीन त्यांना आपण वर्ष. सर्वजण एक सहकार्य नवीन कराल संधी. अशी आणि या ठिकाणी अपेक्षा 2024 व्यक्त करतो. म्हणजेच नमो चषक चला. नमो अभियान. आणि या नवीन वर्षात माननीय विधान परिषदेचे आमदार सौभाग्यवती उमाताई खापरे यांनी आणलंय नमो चषक. नमो चषक नमो चषक नमो चषक नमो चषक 2024. आणि या दोन्ही नमो चषकाचा उद्देश संघाचे हाच आहे खेळाडू हे युवकांनी, फक्त डगआउटचा वापर विद्यार्थ्यांनी, करतील, त्याच्या मुलांनी, व्यतिरिक्त कोणी नवीन डगआउटचा पिढी वापर ही करणार नाही. मोबाईल मध्ये न गुंतता मोबाईलच्या बाहेर पडून क्रीडांगणावर आपण येऊन त्या ठिकाणी त्यांना बघतोय. हेल्दी व फिट बनवायचे आहे. ह्या हेतूने आपण ही टुर्नामेंट आयोजित करत आहे. आणि मला खात्री आहे आपण black की color ची पिंपरी ती शहर बाजली आहे. मधून त्याच्या अलीकडेच पुढच्या तुम्हाला काळामध्ये बसायचं. चांगले राष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील. ज्याचा फायदा आपल्या सर्वांनाच भविष्यात होईल. तर आमची आपल्याला विनंती आहे की या नमो चषक 2000 अक्की ते त्यांना तिथून अलीकडे बसवा. स्क्रीनच्या बाजूला जे बसलेत त्यांना आतमध्ये घ्या सर त्यांना प्लीज. थँक्यू. पुढे एकदा सर्वांचं नमो चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. यशवंत भाऊ पासंगे टीमनं टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय. स्ट्राईक एंडवरती पप्पू तोडकर आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अगदी रणजित फराटे याला तुम्ही पाहणार आहात. अगदी 22च्या माध्यमातून लेग बाईज भेटते आणि धावफलकाला सुरुवात झाली. पहिलं षटक देखील आपण पाहिलं अगदी नासिर शेख ह्या बॉलरकडे मात्र आपण पाहणार आहोत. टायमर देखील आपण पाहतोय सुरू आहे. अगदी 25 मिनिटांमध्ये इनिंग संपणं खरं तर गरजेचं आहे. अगदी सुंदर असं मैदान आपण पाहतोय आणि ह्या मैदानावरती पुन्हा एकदा पावसानंतर काल देखील आपण पाहिलं अतिशय सुंदर मॅचेस पाहायला मिळाले. आज देखील पुन्हा एकदा सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय. खरं तर इथे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तालुका हाफ, एक आमदार एक संघ अशा पद्धतीने तुम्ही पाहताय. ओ हा स्ट्रोक डीप विकेट मध्ये रणजित फराटे ऑन फायर. चेंडू पोहोचतोय डीप मिड विकेटला, आउट ऑफ द पार्क षटकार. चरण ही आक्रमकता रणजितची आहे. अल्पावधीमध्ये आपण पाहतोय खरं तर रणजितनं महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटला भुरळ पाडली आणि तुम्ही पाहता ती का पाडली आहे ना, त्याने पहिल्या स्ट्रोक मध्ये दाखवलंय. मांडवगण फराटा शिरूर तालुक्यातील असणारा खेळाडू यशवंत दादा पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन शिरूर संघाकडनं आपण पाहतोय. सलामीला आल्याबरोबर षटकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मिड विकेट मध्ये, तिथे पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चेंडू पोहोचतोय आउट ऑफ द पार्क षटकार. रणजित फराटे देअर इज अ मॅन. जबरदस्त कामगिरी ही स्ट्रॅटर्जी आहे आणि खरं तर पॉवर प्ले मध्ये धावा बनवणं इथे गरजेचं आहे. पप्पू तोडकर आपण पाहिलं मगाशी अगदी पप्पू तोडकर सरांशी थोडीशी चर्चा केली मिड विकेटमध्ये आपण पाहतोय आणि खरं तर सचिन बर्गेने देखील ह्या ठिकाणी सांगितलं मिड विकेटमध्ये थोडंसं मैदान आपल्याला जवळ पाहायला मिळते. ह्या गोष्टीचा फायदा बॅटिंगमध्ये होतोय. नो बॉल आणि लागोपाठचा तिसरा षटकार मैदानावरती. 3 षटकार, हॅट्रिक पूर्ण होतीये. जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय मैदानावरती ह्या ठिकाणी पूर्ण होताना तुम्हाला पाहायला मिळते आणि रणजित फराटे इथे मात्र आक्रमकता प्रस्थापित करतोय. जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता, जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता, हम वहां भी कदम रखते हैं जहां कोई रास्ता नहीं होता. आणि तुम्ही पाहताय खरं तर इथे रस्ते बनवलेत विजयाचे. रणजितनं चौथा येणार का? चेंडू हवेमध्ये, फिल्डर कोणताही नाहीये. पहा आणि पाहतच राहा. रणजित फराटे लागोपाठचा चौथा षटकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो. आणि तुम्ही पाहताय पहिल्याच इनिंग मध्ये, पहिल्या ओव्हरमध्ये लागोपाठचे 4 षटकार आलेत. स्कोअर कार्ड वरती आपण पाहतोय 26 धावा धावफलकामध्ये. फ्री हिटचा बॉल होता त्यावरती देखील आपण पाहिले. इथे मात्र षटकारांची मोहर उमटवली आहे. रणजित फराटे अगदी पहिल्या बॉलपासून इथे मात्र आक्रमण करतोय. गोलंदाजी शिरडून टाकली आहे. टप्प्याचा बॉल त्याला उडवले पुढे एकदा हवेमध्ये. तिथे मात्र बॉलर फिल्डर येणार आहे आणि याच बरोबर लागोपाठचा 5वा बिग हिट रणजित फराटेसाठी. एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त बॅटिंग, स्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठचे 5 आलेत. अगदी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं युवराज सिंगनं 2007च्या T20 विश्वचषकामध्ये लागोपाठचे 6 खेळले होते. त्यानंतर सनज जयसूर्याने देखील लागोपाठचे 6 षटकार खेळले आणि तुम्ही पाहताय त्या रेकॉर्डशी बरोबरी होणार का? लागोपाठचे 5 आलेत आणि याच बरोबर इथे मिड विकेट मध्ये लागोपाठचा 6वा इथे आपण पाहतोय. चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार असेल, 4 रन. जोरदार टाळ्या रणजित फराटेसाठी. पहिलं षटक संपतंय. लागोपाठचे 6 जरी पाहायला मिळाले नसतील तर पहिलं षटक संपत असताना यशवंत ताजा पाचंगे शिरूर संघाच्या स्कोर कार्डवरती 36 धावा. काय बॅटिंग केली सकाळच्या सत्रामध्ये. आपण या अगोदर देखील काही बॅट्समनला पाहिलं होतं, विशेषतः सचिन बर्गेला तुम्ही पाहिलं, त्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये मयूर बालघरेला तुम्ही पाहिलं, पण इथे रणजित फराटे. शब्द कमी पडतील अशा पद्धतीची बॅटिंग आहे. जबरदस्त कामगिरी मैदानावरती, अतिशय स्फोटक सुरुवात. तुम्ही पहा यशवंतदादा पाचंगे ह्या वर्षी अगदी फुल फॉर्म मध्ये असणारी ही टीम. अगदी शिरसाट चॅम्पियन ट्रॉफी, महाराष्ट्रातील नंबर 1 क्रिकेटची स्पर्धा आणि तुम्ही पाहताय ह्या वर्षी पहिल्या सीझन मध्ये अगदी पॅकर्स टीमला अगदी पराभूत करत यशवंतदादा पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स संघामध्ये आपण पाहतोय ट्रॉफीमध्ये इथे जिंकताना तुम्हाला पाहायला मिळाली. फाईन मध्ये बॉल तो पोहोचतोय अगदी सीमारेषा पार. बॉल इथे आता चेक केला जाणार आहे. यशवंतदादा पाचंगे टीम बद्दल आपण चर्चा करतोय. खरं तर गेल्या वर्षीपासून अगदी चर्चेमध्ये असणारी टीम महाराष्ट्रामध्ये खरं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून भ्रमण करत असताना कित्येक टुर्नामेंटमध्ये अगदी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवणारी ही टीम. त्यानंतर आपण पाहतोय ज्या पद्धतीनं ह्या टीमचा परफॉर्मन्स आहे. मी मगाशी देखील म्हटलं महाराष्ट्रातील नंबर 1 टुर्नामेंट शिरसाट चॅम्पियन ट्रॉफी ह्या स्पर्धेमध्ये देखील एक वेगळा रेकॉर्ड तुम्हाला ह्या टीमच्या माध्यमातून जो पाहायला मिळाला. काय डिसिजन मैदानावरती असेल. अगदी बीमरसाठी आपण पाहतोय टीव्ही अंपायरची मदत तिथे घेतली जाणार आहे. नो बॉल आणि त्यावरती 4 रन्स, 5 रन एकूण भेटणार आहेत. थँक्यू. ओव्हर नंबर 2 कडे आपण पाहतोय. पुढे एकदा मिड विकेट मध्ये हा बॉल 1 2 3 4 बाउन्स. चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. 4 धावा. पप्पू तोडकर. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉल पासून आपण रणजित फराटेला पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 36 आल्या. षटक क्रमांक 2 सुरू झाला. इथे देखील पप्पू तोडकर कमी नाहीये. भरून झाला आता दोन्ही बाजून आग लागलीये. आता विस्फोट किती मोठा होणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय सडी तयार. फुलत लेनचा बॉल त्याला आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी दिशा भरकटतोय गोलंदाज. इथे वाईड आहे. पहा फार मोठं दडपण इथे पहिल्या बॉलपासून पहिल्या षटकापासून आपण पाहतोय यशवंतदादा पाचंगे शिरूर टीमनं केलंय. विशेषतः आपण पाहिलं रणजित फराटे यंगस्टर आहे, यंग टेक्निक आहे आणि दुसऱ्या बाजूला पहा अनुभव मैदानाच्या आतमध्ये फार मोठा असणारा महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारा पप्पू तोडकर तुम्ही पाहताय. पप्पू तोडकर महाराष्ट्र पोलीस आहेत आणि तुम्ही पाहताय खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील एक वलयांक नेहमीच तुम्हाला पप्पू तोडकर यांच्या माध्यमातून जे पाहायला मिळत असतं. पुन्हा एकदा हा बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थितरित्या बॅटवरती आला नाही. तिथे एक सिंगल तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे. छोटासा बदलाव तुम्हाला पाहायला भेटतोय धावफलकामध्ये. जाऊया स्कोर कार्डमध्ये 47 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत. 1.2 षटकांमध्ये एक चांगली कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते. विशेषतः रणजित फराटे इथे पहा प्रभावित करतायत. 7 बॉलचा सामना केलाय, 38 बनवल्यात. त्यानंतर आपण पाहतोय 3 बॉलमध्ये पप्पू तोडकरनं 5 बनवल्यात आणि पहा प्रत्येक बॉलरवरती इथे मात्र आक्रमण हे मैदानाच्या आतमध्ये केले जाते. बॉलर रेडी असेल.
हो, याबरोबर पहा सरळ बॅटने पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये तिथे फिल्डर चूक करतोय. चेंडू पहा सीमारेषेच्या जवळपास झेल घेण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थोडासा फंबल झाला, पण त्यानंतर मात्र इथे मात्र धावा ऐकून मिळणार आहेत. 2 रन्स, इथे 2 धावा भेटतात. एक चांगली बॅटिंग पाहायला मिळते, चांगली स्ट्रॅटर्जी आहे. सुरुवातीपासून आपण पाहतो पहिल्या बॉलपासून अटॅक केला जातोय आणि 6 षटकांच्या मॅचेसमध्ये खरं तर ही स्ट्रॅटर्जी वापरणं हे गरजेचं असेल. ही रणनीती मैदानावरती तुम्हाला वापरावी लागेल. रणजित फराडेला आपण पाहिले मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अगदी बहुचर्चित असणारा हा फलंदाज. ओ क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड होतोय, दांडी गोल होतीये. रणजित फराडे फर्स्ट विकेट गॉन. पहिला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. पहिल्या क्रमांकाची विकेट तुम्ही पाहिली आहे. या ठिकाणी मात्र सोनीच्या माध्यमातून रणजित फराटे त्याला बाद केले गेले. तर न्यू बॅटल मैदानावरती तुम्हाला पाहायला भेटतोय अमित तापकीर. अगदी महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा एक लेजंड तुम्हाला पाहायला भेटेल. कित्येक मॅचमध्ये अगदी एक जबरदस्त कामगिरी करणारा अमित तापकीर तुम्हाला पाहायला भेटतोय. याबरोबर सरळ बॅटनं गॅप तिथे भरपूर मोठा होता, पण लॉंग ऑफचा फिल्डर आपण पाहतोय. लॉंग ऑनचा फिल्डर मात्र चेंडूपर्यंत येणार आहे. तिथे मात्र एक सिंगल जी पाहायला मिळते. धावफलकामध्ये अगदी बदलाव होतोय. स्कोरकार्डमध्ये 50 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. पहा दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय इथे 50 धावा स्कोरकार्डमध्ये आल्यात. पप्पू तोडकर आणि दुसऱ्या बाजूला आता पहा अमित तापकीर ही जोडी मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. कशा पद्धतीने पाहूया. यानंतर मात्र बॅटिंग असेल. याकडे मात्र सर्वांचं लक्ष. अकुट टप्प्याचा बॉल त्याला उडवलंय. तिथे फिल्डर हो 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 बिग विकेट. पप्पू तोडकर बाद असेल. दुसऱ्या विकेटचं पतन. थँक्यू. 2 षटकं संपली आहेत आणि 2 षटकांमध्ये आपण पाहतोय आता 50 धावा आल्यात. सुरुवात बहुत अतिशय स्फोटक होती. अगदी 50 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आल्यात. 25च्या ॲव्हरेजने इथे आपण पाहिले. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्यात. विशेषतः पहिल्या षटकामध्ये 36 आल्या. त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये जर आपण पाहिलं 14 आल्या आणि 2 विकेट. विशेषतः सेट बॅट्समन रणजित फराटे आणि दुसऱ्या बाजूला पप्पू तोडकर दोन्ही स्फोटक बॅट्समन. त्यांना मात्र माघारी परतावं लागलं. त्यानंतर आपण पाहतोय 2 षटकांमध्ये 50 आल्यात. अजूनही 4 ओव्हर्स बाकी आहेत आणि अजूनही ह्या 24 बॉलमध्ये खरं तर यशवंत दादा पाचंगे कशा पद्धतीनं इथे मात्र बॅटिंग करेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. दुसऱ्या षटकामध्ये थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय बॉलिंग टीमनं मैदानावरती केला. यश बॉलिंग मार्कवरती येतोय. तर न्यू बॅटल तुम्हाला पाहायला भेटतोय अगदी ओम माडी. न्यू बॅटल तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला भेटणार आहे. कशा पद्धतीनं पाहूया कामगिरी मैदानावरती यानंतर केली जाईल याकडे देखील खरं तर लक्ष असेल. षटक क्रमांक अगदी 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी यश गोलंदाजी मार्कवरती असेल. यशला कितपत यश मिळते याकडे देखील लक्ष जे असणार आहे, कारण आता दोन्ही बॅट्समन नवीन आहेत. तुम्ही पहा सुरुवातीला अगदी पहिल्या बॉलपासून रणजित फराटेला तुम्ही पाहिलं अगदी 36 धावा काय बॅटिंग केली होती. जबरदस्त कामगिरी. त्यानंतर पप्पू तोडकरनं देखील प्रयत्न केले. एक बाउंड्री त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले, एक चौकार पाहिला, पण खरं तर पुढे एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅटची यश लागली आणि आपण पाहिलं एक विकेट. पुढे एकदा पप्पू तोडकरला परतावं लागलं. आता अमित तापकीरवरती मोठी जबाबदारी असेल. यश तयार.
रिव्हर्सचा प्रयत्न इथे यशस्वी. ही स्टेटसची ही ताकद आहे अमित तापकीरची. चेंडू पाठवलाय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. थँक्यू. धावफलक पुढे पोहोचतोय. 54 धावा स्कोर कार्ड मध्ये आल्यात. अमित तापकीर 40+ असणार हा खेळाडू अगदी. पण तुम्ही पहा त्याच्याकडे जी क्षमता आहे, जी शैली आहे ना, ती लाजवाब आहे. पुन्हा एकदा चेंडू आउट ऑफ द पार्क. अमित तापकीर ब्रँडेड हिट षटकार. चरण पहा क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आणि तुम्ही पहा लेदर क्रिकेटचा, काउंटी क्रिकेटचा फार मोठा अनुभव आहे आणि टेनिस क्रिकेटमधील देखील साम्राज्य बनवलंय. इथे मात्र पुन्हा एकदा यशवंत भाऊ पासंगी टीमचं साम्राज्य इथे उभा करे. अमित तापकीर अकुट टप्प्याचा बॉल त्याला पुन्हा एकदा उडवलाय, पाठवलाय सीमारेषा पार. लागोपाठचा दुसरा षटकार. चरण थँक्यू. 66 धावा धावफलकामध्ये आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये असं वाटलं होतं कुठेतरी धावा थांबतील, पण अमित तापकीर थांबायला तयार नाहीये. थांबेल तो अमित तापकीर कुठला. आणि तुम्ही पाहताय एक जबरदस्त बॅटिंग अमितच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा फसलाय. बॉल मात्र आता विकेट किपरच्या हातामध्ये बसलाय. डॉट बॉल. लागोपाठचे 2 6 आल्यानंतर आपण पाहतोय इथे यशचं आपण पाहतोय. खरं तर कौतुक करावं लागेल. अमित तापकीर समोर असताना इथे डॉट बॉल येतोय. जबरदस्त बॅटिंग आपण अमितची पाहतोय. अगदी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. अगदी स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, बॅटवरती व्यवस्थितरित्या बॉल आला नाही. एक सिंगल येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया या ठिकाणी मात्र कोणताही नसेल. धावफलक एका धावेने अगदी पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव जो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. स्कोअर कार्डवरती आपण जाऊयात. 67 धावा आहेत. हा 5 बॉलमध्ये 17 धाव्यांची पार्टनरशिप तुम्ही पाहिली. विशेषतः सुरुवातीला जी काही पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळाली, सुरुवात यशवंत भाऊ पाचंगे टीमची पाहायला मिळाली. पुन्हा पुन्हा आपण त्या गोष्टीकडे जातोय. रणजित फरांडे इथे मात्र आपण पाहतोय कौतुक करावं लागेल. लागोपाठचे 5 सिक्सर सोपी गोष्ट नाहीये. एक यंगस्टर, यंग टॅलेंट आहे आणि आपण पाहतोय अगदी कित्येक मोठ्या स्पर्धेमध्ये देखील ह्या खेळाडूचा बोलबाला राहिलाय. आणि तुम्ही पाहताय पुन्हा एकदा शिरूर टीमकडनं, यशवंत भाऊ पाचंगे टीमकडनं इथे पुन्हा एकदा बॅटिंगमध्ये बोलबाला पाहायला मिळतोय. मात्र बॅट्समनचा बॉलर पुन्हा एकदा तयार असेल. यश आपल्या बॅटनं हा चेंडू खेळलाय. तिथे मात्र फिल्डर असेल. एक सिंगल पाहायला मिळते. धावफलक एका धावेने मात्र पुढे पोहोचेल. छोटासा बदलाव तुम्हाला पाहायला भेटतोय. स्ट्राईक देखील इथे मात्र आपण पाहतोय. इथे शेवटचं षटक आपण पाहतोय. खरं तर शेवटचे षटक या अगोदर ज्या पद्धतीनं तुम्ही पाहताय स्ट्रॅटजी वापरली गेली आणि तुम्ही पहा सकाळच्या सत्रापासून ज्या पद्धतीनं कामगिरी केली जाते ना, यानंतर पहा शेवटच्या षटकामध्ये खरं तर कोणता गोलंदाज वापरला जाणार याकडे देखील खरं तर लक्ष असेल. कारण ज्या पद्धतीनं स्कोअर बनवलाय ना, त्यामुळे आपण शेवटच्या षटकाची खरं तर चर्चा करणार आहे. त्या षटकामध्ये खरं तर मजा येईल. किती धावा येणार हे 2 बॅट्समन जर शेवटच्या षटकापर्यंत टिकले, शेवटच्या बॉलपर्यंत विकेटवरती उभे राहिले ना, तर पुन्हा एकदा तुम्हाला मॅक्झिमम स्ट्रोक इथे पाहायला भेटतात. यात मात्र कोणतीही शंका नाहीये. त्या अगोदर आपण पाहतोय 3 षटकं संपलेत. 68 धावा धावफलकामध्ये आल्यात. अजूनही 3 षटकं 18 बॉल बाकी आहेत. 68 आल्यात. बॉलिंग मार्कवरती पहा पुन्हा एकदा सनी मैदानावरती तुम्हाला पाहतोय. ह्या इनिंगमधील एकमेव यशस्वी गोलंदाज ज्याने एकाच ओव्हरमध्ये 2 बॅट्समन मात्र माघारी परतवले, 2 ग्रेट थ्रू मिळून दिलेत. आणि त्यानंतर आपण पाहतोय अमित तापकीरनं ह्या इनिंगची जबाबदारी सांभाळली आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही पहा ओम मैदानाच्या मध्ये आहे. कशा पद्धतीची बॅटिंग करेल. यंग टॅलेंट आहे, यंगस्टर आहे. इथे संधी मोठी आहे, प्लॅटफॉर्म मोठा आहे. इथे मात्र पुन्हा एकदा हिरो बनण्याची संधी आज यशवंत दादा पाचंगे टीमकडनं असेल ओमसाठी. हा चेंडू सनी तयार. फुल टॉस बॉल त्याला पाठवलाय
डीप मिड विकेट मध्ये तिथे फिल्डर ओ कॅच ड्रॉप होतीये आणि याबरोबर फक्त सिंगल आहे. धावफलक आपण पाहतोय खरं तर पुन्हा एकदा एका धावेने पुढे पोहोचतंय. ओम साठी आपण पाहतोय इथे मात्र एक मोठं जीवदान असेल, मोठी लाईफलाईन असेल. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खरं तर पुन्हा एकदा लाईफलाईन भेटणं हे देखील खरं तर नशीब, लक फॅक्टर आज तुमच्याकडे आहे. आज मी मगाशी देखील म्हटलं इतकं मोठं व्यासपीठ, इतकी मोठी टुर्नामेंट आणि खरं तर एक चांगल्या पद्धतीनं यशला आज परफॉर्मन्स देण्याची संधी असेल. इथे मात्र संधीचा खरं तर इथे संधीचं सोनं करावं लागेल. याबरोबर पहा हलक्यात बॉल पुढे एकदा खेळलाय, काव कॉर्नरमध्ये जाईल, तिथे फिल्डर येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नसेल. धावफलक पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. स्कोर कार्डमध्ये जर आपण पाहिलं 70 धावा धावफलकामध्ये आल्यात. खरं तर यंगस्टर खेळाडूंना आपण पाहतोय खरं तर फार कमी वेळा संधी मिळतात आणि विशेषतः तुम्ही पहा प्रीमियर लीग फॉर्मॅट तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळालाय. तर प्रीमियर लीग फॉर्मॅटमधून आपण पाहतोय नवीन खेळाडू घडताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रणजित फराटेला तुम्ही पाहिलं प्रीमियर लीग फॉर्मॅटमधनं खरं तर वरती आलाय. त्यानंतर ओमला तुम्ही पाहताय प्रीमियर लीग फॉर्मॅटमधनं वरती आलाय. आणि खरं तर अशा पद्धतीच्या संधी देखील त्या ठिकाणी तुम्हाला जे भेटत आहेत तिथं सोनं करावं लागेल. खराब क्षेत्ररक्षण, खराब फिल्डिंग, चेंडू मिड विकेट सीमारेषा चिरून बाहेर जातोय. 4 धावांसाठी 4 रन. थँक्यू. 4 धाब्याने आपण पाहतोय धावफलक पुढे एकदा पुढे पोहोचतंय. बदलाव इथे तुम्हाला पाहायला मिळेल. ओ याबरोबर हा बॉल खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. इथे मात्र फर्स्ट लाईन वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. गती भरपूर होती, कंट्रोल देखील तुम्हाला पाहायला मिळाला. चांगल्या लेंथवरती चेंडू पिचिंग झाला. अक्रॉस द बॅट खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. इथे मात्र ओमचा फसला गेलाय. डॉट बॉल आहे. पहा चांगल्या पद्धतीनं खरं तर बॉलला कनेक्ट करणं गरजेचं आहे. एक बाउंड्री देखील एक चौकार तुम्हाला या अगोदर पाहायला मिळाला. त्यानंतर देखील पहा ओमचा इथे आत्मविश्वास वाढला गेलाय. हे गरजेचं आहे. या अगोदर मात्र एक कॅच देखील ड्रॉप झालाय आणि विशेषतः ह्या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे. पुढे एकदा सणी तयार असेल. पुढे सरसबत खेळलाय. मिड विकेटला चेंडू उडवलाय. तिथे फिल्डर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. 1 बाउंड चेंडू पुढे एकदा सीमारेषा पार. चौकार. 4 रन. थँक्यू. धावफलक आपण पाहतोय पुढे एकदा पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव तुम्हाला पाहायला मिळेल. 78 78 धावा धावफलकामध्ये आल्यात. चांगल्या पद्धतीची कामगिरी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आहे, आक्रमकता आहे. ती आक्रमकता पुन्हा एकदा इथे बॅटिंगमध्ये ओमच्या माध्यमातून. सनी तयार. अकोटप्प्याचा बॉल स्ट्रोक फसलाय. विकेट किपर बॉलर स्वतः बॉल खाली येतोय आणि इथे मात्र कॅच होतीये. ओमची इनिंग मात्र संपतीये. फलंदाज बाद असेल. थँक्यू. वेळ वाचवा. वेळ महत्वाचा आहे. 21 मिनिटापेक्षा जास्त वेळ झाला आणि 25 मिनिटं होण्याच्या अगोदर शेवटचं षटक, शेवटची ओव्हर सुरू होणं गरजेचं असेल. षटक क्रमांक 5 कडे आपण जातोय. पुढे एकदा 5व्या षटकासाठी पहा. हमसा
बॉलिंग मार्कवरती आहे. पुन्हा एकदा एक यंग टॅलेंट गोलंदाज, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती एक अनुभव, क्रिकेटची फार मोठी पर्वणी आणि एक लेजंड बॅट्समन तुम्हाला पाहायला भेटेल, अमित तापकीर. देअर इज अ मॅन. सरळ बॅटनं हा बॉल उडवलाय डीप लॉंग ऑफ मध्ये. तिथे फिल्डर फक्त पाहत राहील. प्रेक्षक आपण पाहतोय तिथे आता दर्शक बनणार आहे. फिल्डर चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. षटकार 6 रन. थँक्यू. अमित तापकीरच्या स्लॉट मध्ये आलेला बॉल त्याने पाठवला प्रेक्षकांच्या लॉट मध्ये. 84 84 धावा धावफलकामध्ये आहेत. हमसा आपण पाहतोय पुढे एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क व्यवस्थित पाहायला भेटत नाहीये. डॉट बॉल. फास्ट स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, तो फसलाय. आणि तुम्ही पाहताय या अगोदर देखील अशा पद्धतीचे स्ट्रोक 2 सिक्सर तुम्ही अमितचे पाहिलेत. पुढे एकदा कशा पद्धतीने कामगिरी असेल. हमसा तयार असेल. समोरच्या बाजूला अमित तापकीर. गती परिवर्तन मिड विकेटमध्ये हा बॉल पोहोचेल सीमारेषा पार. अमित तापकीरचा ट्रेडमार्क 4 धावा. चौकार. 4 रन. थँक्यू. धावफलक आपण पाहतोय पुढे एकदा पुढे पोहोचेल. 88 धावा धावफलकामध्ये आहेत. पुढे एकदा हा चेंडू स्वीप केलाय. तिथे फिल्डर दूरवरती असेल. लागोपाठचा दुसरा बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावा. 4 रन. थँक्यू. पुढे एकदा हा बॉल स्वीप केलाय. लागोपाठचा तिसरा बॉल अमित तापकीरच्या बॅटमधनं सीमारेषा पार. चौकार असेल. जबरदस्त बॅटिंग. 4 धावा. धावफलक आपण पाहतोय पुढे एकदा पुढे पोहोचतोय. 96 धावा स्कोर कार्ड मध्ये आल्यात. अगदी 25 मिनिटापेक्षा जास्त वेळ आपण ह्या इनिंगसाठी पाहतोय. त्यासाठी खरं तर शेवटच्या ओव्हरमध्ये इथे मात्र पेनलाइज केलं जाईल टीमला. एक फिल्डर तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये. व्हॉट अ स्ट्रोक. ब्युटिफुली मॅग्निफिसंट. अमित तापकीर इथे वसूल करतोय पॉइंट मध्ये. एक स्फोटक फटका. तो असेल षटकार. 6 रन. आणि ह्या षटकाराबरोबर अगदी यशवंत दादा पाचंगे स्पोर्ट्स क्लब शिरूर संघाचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. 102 धावा. 100 धावा पूर्ण होत आहेत. थँक्यू. धन्यवाद. जबरदस्त बॅटिंग. आणि आपण पाहतो खरं तर 25 मिनिटांमध्ये इनिंग संपणं गरजेचं होतं. आणि तुम्ही पाहिले खरं तर ह्या ठिकाणी 25 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतलाय. आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 102 धावा धावफलकामध्ये आहेत. एक फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला ठेवावं लागेल. 30 सर्कलच्या बाहेर फक्त 4 फिल्डर असतील. आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा आहेत आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं ह्या मैदानावरती रेकॉर्ड जर आपण पाहिलं 106 धाब्यांचा रेकॉर्ड आहे. 2 वेळा ह्या रेकॉर्डची बरोबरी झाली. आणि तुम्ही पाहतायत तो रेकॉर्ड मोडला जाणार का याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. यशवंतदादा पाचंगे प्रोजेक्टर स्कोर जर आपण पाहिला 122 धावाचा प्रोजेक्टर स्कोर असेल. ह्या ओव्हरमध्ये मात्र किती येणार. सिंगल येते. धावफलक एका धावेने मात्र पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. 103 स्कोर कार्डवरती आहेत. 106 आपण पाहिलं आतापर्यंत हायेस्ट स्कोर ह्या टुर्नामेंटमध्ये आहे. 13वा सीझन आपण पाहतोय. 13वा वर्ष. नमो चषक बॉन क्रेझीच्या माध्यमातून केले गेले भव्य दिव्य नियोजन. जबरदस्त क्रिकेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. पुढे एकदा पप्पू तोडकर तयार असेल. लास्ट ओव्हरमध्ये आपण पाहतोय यश तयार.
अगदी फुल लेनचा बॉल होता, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थितरित्या बॅटवरती आला नाही. एक सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळते. बघा शेवटच्या षटकामध्ये खरं तर बॉलिंगमध्ये कंट्रोल पाहायला भेटते. पुन्हा एकदा मोमेंटम चेंज करण्याचा प्रयत्न इथे थोडा का होईना बॉलिंगच्या माध्यमातून केला जातो, कारण ज्या पद्धतीनं बॅटिंग तुम्हाला पहिल्या 5 षटकांमध्ये पाहायला मिळाली, जबरदस्त कामगिरी मैदानावरती. पुन्हा एकदा यश तयार. स्लोवर वन बॉल मिड विकेट मध्ये फिल्डर चेंडू खाली येतोय. झेल इथे कॅच ड्रॉप आणि त्यानंतर धावा देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतात. एक सिंगल इथे स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा बदलाव पाहायला भेटेल. धावफलकामध्ये जर आपण पाहिलं 105 रन्स इथे स्कोर कार्ड मध्ये आहेत. जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आक्रमकता इथे पुन्हा एकदा बॉलिंग मध्ये पाहायला भेटते. विशेषतः शेवटच्या षटकामध्ये अजूनपर्यंत कोणताही बिग हिट तुम्हाला पाहायला मिळाला नाही, पण तो आता अमित तापकीरच्या बॅटमधून पाहायला मिळेल. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. शिवरायांशी तळपती तलवार. चेंडू जाणार आहे सीमा रेषा पार. षटकार 6 रन. आणि ह्या षटकाराबरोबर अमित तापकीरसाठी एकदा जोरदार टाळ्या. टुर्नामेंट मधील 5वं अर्धशतक, 15 चेंडू आणि 50 धावा. बल्ला तो ऊपर करना पडेगा. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आहे. जोरदार टाळ्या अमित तापकीरसाठी. आज दिवसभरामधील 3रं अर्धशतक. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. वेगवान चेंडू आणि त्यावरती मिस होतोय इथे अमित तापकीर. त्याला मात्र बाद व्हावं लागेल. 111 टुर्नामेंट मधील सर्वाधिक हायर स्कोर तुम्हाला मात्र जो पाहायला मिळतोय. एक चांगला ग्रेड थ्रू तुम्हाला पाहायला मिळालाय. विकेट येताना देखील तुम्हाला पाहायला मिळते. शेवटचा बॉल इनिंगचा बाकी असेल. 111 रन्स तुम्हाला पाहायला मिळतात. पॉईंटमध्ये हा बॉल, तिथे मात्र फिल्डर चेंडूला फिल्ड करेल. एक सिंगल जी पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे पूर्ण होणार आहे. 2 धावा येत आहेत. 2 धाव्यांनी आपण पाहतोय स्कोर कार्ड देखील पुढे जाणार आहे. इनिंग मैदानावरती संपली गेली आणि फर्स्ट इनिंगमध्ये अगदी फर्स्ट बॅटिंग करत असताना, पहिल्यांदा बॅटिंग करत असताना यशवंत भाऊ पाचंगे शिरूर अगदी आपण पाहतोय ह्या टुर्नामेंटमधील हायर स्कोर 113 धावा धावफलकामध्ये आहेत. आणि विजयासाठी आपण पाहतोय अगदी 114 धाव्यांचं टार्गेट इथे जे सेट केले गेले. 36 बॉल आणि 114 धावा. थँक्यू. हिडिंग तुम्ही पहा. खरं तर एकूण 1 2 3 4 बॉलरचा वापर इथे तुम्ही पाहिला. त्यामध्ये नासिरला तुम्ही पाहिलं 1 षटक. त्यामध्ये अगदी 35 धावा पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहिल्या आणि कोणती विकेट पाहायला मिळाली नाही. त्यानंतर आपण पाहिलं सनीच्या माध्यमातून 2 ओव्हर्स पाहायला मिळाल्या. त्यामध्ये 24 रन्स आल्या आणि 3 विकेट्स घेण्यामध्ये सनीला यश आलं. 4 डॉट्स पाहायला मिळाले. त्यानंतर यशला आपण पाहिलं 2 ओव्हर्स यशनं देखील केल्या. 29 रन्स दिल्या. त्यामध्ये 1 विकेट आणि 2 डॉट बॉल जे तुम्हाला पाहायला मिळाले. त्यानंतर हंसाच्या माध्यमातून देखील 1 षटक केलं गेलं. त्यामध्ये देखील आपण पाहतोय 24 धावा खरं तर पाहायला मिळाल्या. कोणती विकेट पाहायला मिळाली नाही. विशेषतः आपण पाहतोय सनीनं खरं तर एक चांगली बॉलिंग केली. जेमतेम बॉलिंग पाहायला मिळाली, पण उर्वरित गोलंदाजांना प्रचंड मार इथे आपण पाहिला. अगदी बॅटिंगच्या माध्यमातून तुम्हाला जर आपण पाहिलं एक चांगली बॅटिंग. विशेषतः तुम्ही पहा सुरुवातीला
रणजित फराटे याला तुम्ही पाहिलं. बॅटिंगच्या माध्यमातून जर तुम्ही पाहिलं पुप्पू तोडकरला सुरुवातीला 4 बॉलमध्ये 5 बडवल्या. त्यानंतर रणजित फराटेला आपण पाहिलं 9 बॉलमध्ये 40 धावा. जबरदस्त हिटिंग रणजित फराटेला तुम्ही पाहिलं. लागोपाठचे 5 सिक्सर त्याच्या हिटिंगमध्ये होते. त्यानंतर अमित तापकीर ह्या टुर्नामेंटमधील अगदी 6वं अर्धशतक 16 बॉलमध्ये 50 आणि आज दिवसभरामध्ये अगदी पाहतो सकाळच्या 17 मधलं 3रं अर्धशतक तुम्ही पाहिलं. त्यानंतर ओम माळीला पहा 6 बॉलमध्ये. नमस्कार, मी सुशांत मोहनराव मोहिते. नमस्कार, माझे नाव विशाल वाळुंजकर. नमस्कार, मी संजय मंगोडेकर. नमस्कार, मी माऊली थोरात. नमस्कार, मी अनिरुद्ध अशोक संकपाळ. नमस्कार, मी दिशा जाधव. सर्वांना नमस्कार. मी श्री केशव हनुमंत घोळवे. नमस्कार सर्वांना, जय श्रीराम. 2024 एक नवीन वर्ष, एक नवीन संधी. आणि 2024 म्हणजेच नमो चषक नमो अभियान. आणि या नवीन वर्षात माननीय विधान परिषदेचे आमदार सौभाग्यवती उमाताई खापरे यांनी आणलंय नमो चषक. नमो चषक. नमो चषक. नमो चषक. नमो चषक. नमो चषक 2024. आणि या नमो चषकाचा उद्देश हाच आहे, युवकांनी, विद्यार्थ्यांनी, मुलांनी नवीन पिढी ही मोबाईलमध्ये न गुंतता मोबाईलच्या बाहेर पडून क्रीडांगणावर येऊन त्यांना हेल्दी व फिट बनवायचे आहे. ह्या हेतूने आपण ही टुर्नामेंट आयोजित करत आहे. आणि मला खात्री आहे की पिंपरीगड शहर मधून पुढच्या काळामध्ये चांगले राष्ट्रीय खेळाडू धन्यवाद सर. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग इथे सुरू केला जाईल. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. सद्दाम आणि विकी जाधव ही जोडी मैदानामध्ये आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र फलंदाज होईल बाद. पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार. सद्दाम इथे पहिल्या चेंडूवरती बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. पहिला मोठा धक्का आणि पहिलाच फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. या ठिकाणी पुणे कॅरम असोसिएशनचे सुदाम दाभाडे सर यांचं शुभागमन इथे होतं आहे. मान्यवरांचं या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होतं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुदामजी दाभाडे सर पुणे कॅरम असोसिएशनचे सर्वा त्यांचं शुभागमन इथे होतं आहे. त्यांचं स्वागत इथे गोलंदाजाने केलं आहे. पहिल्याच चेंडूवरती एक आघाडीचा फलंदाज बाद करण्यामध्ये संदीप गिरे याला नक्कीच यश मिळत आहे. पहिलं षटक डावखुरा शैलीचा इथे गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती इथे त्याला यश मिळतं आहे. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय. सद्दाम यांची जागा भरून काढण्यासाठी मोसीम. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू उजय एसटीच्या लगत आहे. चेंडू डॉट बॉल आहे. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने इथे मारा करण्यासाठी सज्ज झाला आहे. चेंडू पडल्यानंतर नॅचरल आउटस्विंग जर आपण पाहिलं तर पडल्यानंतर चेंडू उजव्या एसटीच्या दिशेने मार्गस्थ होतोय आणि त्याच दरम्यान हा चेंडू देखील डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला संदीप गिरे याची पाहायला मिळते आहे. 113 धावांचा इथे पाठलाग आहे. पुन्हा एकदा काहीशी गती कमी केली. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिला तर काऊ कॉर्नरच्या दिशेने रणजित फराटे तिथे तैनात आहे. 1 धाव त्या दरम्यान खर्च केली जाईल. 1 धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ, धावसंख्येची सुरुवात, धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय. 114 धावेंचा इथे पाठलाग आहे. अगदी आपण पाहिलं तर सुरुवातीला जी फलंदाजी करत असताना रणजित फराटे त्याचबरोबर अमित या फलंदाजांनी जो आक्रमण पवित्रा इथे वापरला आणि त्याचा परिणाम 113 धावेंपर्यंत इथे मजल मारण्यात आले. इथे मात्र पुढच्या चेंडूवरती विकी जाधव याचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलाय आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार इथे येतोय चौकार 4 धावेंसाठी. सुरेख असा फटका आपल्याला विकी जाधव याच्या बॅटमधून सजवलेला पाहायला मिळतोय. सातत्य इथे हवंय.
मोठे फटके खेळावे लागतील, मोठ्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू मिडॉनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे अचूकरित्या झेल टिपतोय. दुसरा फलंदाज विकी जाधव बॅक टू द पॅव्हिलियन आहे. धन्यवाद. आघाडीचे दोन्ही फलंदाज डगआउटच्या दिशेने गेले. धावसंख्या जर आपण पाहिली तर 5-5 धावसंख्येवरती 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आहेत. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय. या संघातील प्रमुख फलंदाजांपैकी बलदेव सिंग एक सिक्सर किंग आपण मैदानामध्ये पाहतोय आणि त्याच्या फलंदाजीची गरज संघाला इथे नक्कीच असेल. पुढचा चेंडू इथे आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. सिक्सर किंगच्या बॅटमधून येतोय खणखणीत षटकार. 6 धावा. संघाला इथे नक्कीच असेल. पुढचा चेंडू इथे आल्या आल्या. धन्यवाद डीजे. अगदी आपण पाहिलं तर बलदेव सिंग सेट ऑन फायर. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती जो प्रहार करण्यात आला ना, सर्वात दूरवरचं अंतर तिथे चेंडूने गाठलंय. आउट ऑफ दी पार्क. पहिल्या चेंडूवरती आलेल्या 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आला आणि पहिल्या षटकामध्ये संदीप गिरे यांनी 11 धावा खर्च करत असताना 2 फलंदाजांना देखील बाद केलाय. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 घेऊन इथे येतोय लालाराम प्रजापती. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती डावखुऱ्या शैलीचाच गोलंदाज आहे लालाराम. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा काहीसा वळण घेण्याचा प्रयत्न. बॅटवरतून चेंडू ब्रश झालाय आणि चेंडू पॉइंटच्या हातामध्ये पुन्हा एकदा विसावला जाईल. तिसरा फलंदाज मोसिम या ठिकाणी बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. चला फलंदाज वेळ लावू नका, पटकन मैदानामध्ये या. आपल्याला आज जवळपास 13 मॅचेस कव्हर करायच्यात. कारण पावसाचा व्यत्यय आल्यामुळे काही मॅच आपल्या ज्या शिल्लक होत्या त्या आज आणि रविवारी आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. त्यामुळे वेळेचं भान असणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपण पाहतोय जी पडझड झाली ती सावरण्यासाठी बलदेव सिंग आणि त्याच्या साथीने नवीन फलंदाज नितीन माने. हा चेंडू आडवा बॅटने समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न करेल. प्रयत्न तिथे यशस्वी होतोय. बाउंड्री लाईनच्या अगदी आतमध्ये चेंडू ढकलण्यामध्ये यश क्षेत्ररक्षकाला मिळत आहे. फलंदाजाने मात्र इथे 3 धावा पूर्ण केल्यात. साज बाज और ताज 3 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 14 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे. आतापर्यंत 14 धावा झाल्यात आणि त्या 14 धावा बनवत असताना 3 फलंदाज देखील इथे बाद झालेत. पुन्हा एकदा सिक्सर किंग बलदेव सिंग इथे स्ट्राईकला सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण काहीसं दूरवरती सजवलेलं आहे. पाहूया कशा प्रकारे इथे फलंदाजी केली जाईल. पुन्हा एकदा चेंडू कव्हरच्या दिशेने अगदी मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पार बलदेव सिंगच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. मैदानामध्ये जर आपण पाहिलं ना तर बलदेव सिंग अगदी ताकदीचा पुरेपूर फायदा घेतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू खेळत असताना आलेला चौकार. चांगली फलंदाजी. म्हणजे 114 धावेंचा जर पाठलाग करायचा आहे ना तर याच फलंदाजीची गरज आहे. पुढचा चेंडू गती इथे कमी केली आणि त्या गती कमी केल्याच्या कारणावरती जर आपण पाहिलं ना तर फलंदाजाने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न तिथे फसतोय. फलंदाज बलदेव सिंग देखील एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात. झेलबा 2 तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. चौथा फलंदाज नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत रवी धोत्रे. नितीन आणि रवी ही जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाजाने देखील इथे यश मिळवलंय. एक चौकार नक्कीच खर्च केला परंतु त्यानंतर लगेचच त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये लालाराम प्रजापती याला देखील यश मिळत आहे.
पुढचा चेंडू रवीसाठी, इथे मात्र स्विंग अँड मिस. चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसं वळण घेतोय उजव्या यष्टीच्या लगत. चेंडू त्या ठिकाणी मार्गस्थ झाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय आणि त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडू आहे. चांगली गोलंदाजी आपण आतापर्यंत पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मिस्टाईम स्ट्रोक आहे. कुठल्याही प्रकारची गडबड नाही आहे. अगदी आरामामध्ये चेंडू इथे अडवला जाईल. एक धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते आहे. धावसंख्या होते ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 फलंदाज बाद 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 8 धावा. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाले आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील 2 फलंदाज बाद झालेत. पहिलं षटक संदीप गिरे यांनी 11 धावांमध्ये खर्च केलं. 2 फलंदाजांना बाद केलं. दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय लालाराम प्रजापती यांनी 8 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना देखील तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ओम माळी. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसऱ्याची सुरुवात होईल. हा देखील गोलंदाज डावखुऱ्या शैलीचाच आहे. म्हणजे तिन्ही गोलंदाज आतापर्यंत जे वापरण्यात आलेत ना ते तिन्ही गोलंदाज डावखुऱ्या शैलीचे आहेत. पहिला चेंडू ते आपण पाहिलं तर 3 ते 4 पावलांचा रनअप आहे, परंतु पहिला चेंडू फुल्लर लेनचा. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजीची सुरुवात इथे ओम माळी याची देखील आपण पाहतोय. पुढचा चेंडू इथे फुलटॉस. मोठा प्रहार मात्र करता आला नाही. चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने इथे मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. शुभम शेळके त्या ठिकाणी चेंडू अडवेल, फेकी करेल. त्या दरम्यान सिंगल. एकेरी धाव आहे. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्येचा आलेख इथे वाढला जाईल. धावसंख्या होते ती 20 धावा. पुढचा चेंडू इथे खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल आहे. काय गोलंदाजी इथे केली जाते. बघा फलंदाजाला इथे अडकवण्याचं काम, सातत्याने बांधून ठेवण्याचं काम प्रत्येक गोलंदाज करतोय. तिन्ही गोलंदाज डावखुऱ्या शैलीचे आहेत. पुढचा चेंडू इथे फुलटॉस. पुन्हा एकदा दिशा मात्र काऊ कॉर्नरचीच आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडू त्या ठिकाणी जातोय. शुभम पुन्हा एकदा चेंडू अडवेल. पुन्हा एकदा सिंगल आहे. षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने झाली. त्यानंतर एकेरी धाव. त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकेरी धाव. इथे फुलटॉस. परफेक्ट गॅपमध्ये चेंडू असेल का, परंतु तिथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा वेगात येऊन चेंडू अडवेल. पुन्हा एकदा सिंगल मिळते. एका धावेने हे लक्ष्य मात्र साध्य होणार नाही. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 22 धावा. 114 धावेंचा पाठलाग आहे. तिथे चौकार षटकारांचीच गरज आहे. आतापर्यंत 3 सिंगल या षटकामध्ये. पुन्हा एकदा फुलटॉस. अलॉंग द कार्पेट चेंडू जर आपण पाहिला तर वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि त्या दरम्यान 2 धावा येतील. षटक क्रमांक 3चा खेळ संपला आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा इथे मैदानामध्ये पूर्ण होतात. 5 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या. कुठल्याही प्रकारचा फलंदाजाला धोकाही नव्हता. सातत्याने धावसंख्येमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा इथे मात्र फसला जातोय. नाणेफेकीचा कौल जिंकला आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय कुठेतरी फसला, कारण प्रतिस्पर्धी संघाने तब्बल 113 धावा त्यांच्या बॅटमधून पूर्ण केल्या. 114 धावांचं लक्ष्य ठेवलं, परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग देखील निराशाजनक झाला. सैनिक अकॅडमी हा संघ आपण पाहतोय फलंदाजी करतोय. तर गोलंदाजी करणारा संघ जर आपण पाहिला तर यशवंत भाऊ पाचंगे शिरूर येथून आलेला हा संघ आतापर्यंत या स्पर्धेमधील सर्वात उच्चांकी धावसंख्या उभी करण्यामध्ये यश मिळवतोय. एक चांगली बांधणी आपण या संघाची पाहिलेली आहे. फार मोठी स्टारकास्ट या संघामध्ये आहे. पप्पू तोडकर महाराष्ट्र पोलीस, त्याचबरोबर यष्टांच्या मागे आपण अमित सरांना पाहतोय. त्याचबरोबर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये शुभम आहे. रणजित फराटे फार मोठी स्टारकास्ट या संघामध्ये आहे. शिरूर संघामध्ये षटक क्रमांक 4ची सुरुवात इथे होते. नदीम अन्सारी हा देखील एक जुना जाणता खेळाडू आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 घेऊन नदीम अन्सारी. पहिला चेंडू डॉट बॉल. दुसऱ्या चेंडूवरती लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय एकेरी धावेसाठी. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 25 धावा. पडझड नक्कीच थांबलेली आहे, परंतु धावा देखील मोठ्या प्रमाणात येत नाहीयेत. एकेरी दुहेरी धाव येते. पुढचा चेंडू इथे मात्र भन्नाट वेगामध्ये. वेग इथे वापरला जातोय. अचूक टप्पा तिथे आहे. योग्य नियंत्रण आहे. अनुभव तिथे वापरला जातोय आणि त्या अनुभवाच्या जोरावरती हा चेंडू देखील डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी नदीम अन्सारी यांची देखील आपण पाहतोय. फलंदाजांना अगदी जकडून ठेवण्याचं काम या गोलंदाजाने देखील केलं आहे.
इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा काहीशी गती कमी केली आहे. बघा वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू या गोलंदाजाच्या भात्यामध्ये आहेत. अनुभव आहे, सातत्य या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतंय. अचूक टप्पा, योग्य नियंत्रण आणि त्याचमुळे फलंदाजांना इथे अडचण निर्माण होते. पुन्हा एकदा वेगाचा वापर केलाय. हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम केलं जाईल पॉईंट क्षेत्रामध्ये, परंतु एकच धाव मिळेल. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 26 धावा. हे चौथं षटक सुरू आहे. 26 धावा झाल्यात. पुढचा चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू आहे, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूमध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार 6 धावा. झाले 32. धन्यवाद डीजे. नाही बरोबर आहे, नाणेफेकीचा ज्यावेळेस कौल झाला त्यावेळेस संघनायकांनी कळवलं, सैनिक अकॅडमी संघाच्या संघनायकाने कळवलं की आम्ही सर्व स्थानिक खेळाडू आहेत, कुठलाही आमच्याकडे स्टार खेळाडू नाही आहे, परंतु आम्हाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा होता आणि तो आयोजकांनी दिला देखील आणि त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेऊ. खेळाचा आनंद इथे घेतला जातोय सैनिक अकॅडमी या संघाकडून. परंतु प्रतिस्पर्धी संघ शिरूर येथून दाखल झालेला आहे आणि या संघामध्ये फार मोठी स्टार कास्ट आहे. विजयाच्या दिशेने अगदी वेगात वाटचाल इथे केली जाते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय, गोलंदाज इथे सज्ज होईल. विकास जाधव या गोलंदाजाकडे देखील तो क्लास आहे. हा देखील एक स्टार खेळाडू आहे. मॅन फ्रॉम वाघोली येथून आलेला हा गोलंदाज. पाहूया कशा प्रकारे इथे गोलंदाजी साकारेल, कारण या गोलंदाजाकडे देखील आपण पाहिलं ना तर वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू आहेत. पहिला चेंडू काहीशी गती कमी केली, फुल्लर लेनचा चेंडू इथे हाताळला. चेंडू इथे डॉट बॉल आहे. भल्या भल्या फलंदाजाला नमवण्याची ताकद या गोलंदाजाकडे देखील आहे. सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे आणि अनुभव इथे फार मोठा कामाला येताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजांमध्ये देखील तितकीच कमालीची फलंदाजी पाहिली आहे आणि गोलंदाज देखील तितकेच मातब्बर आहेत. या चेंडूवरती डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल आहे. विकासकडे देखील आपण पाहिलं ना तर चेंडूला वळवण्याची ताकद आहे. सातत्याने चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, योग्य नियंत्रण या गोलंदाजाकडे देखील आहे. धावसंख्या 32 धावा आहेत. 4.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला आहे. 114 धावेंचं इथे टार्गेट आहे, परंतु इथे लक्ष्याचा पाठलाग काहीसा फसलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गती कमी केली आहे. फलंदाज फार विचारात पडतायत मोठा फटका खेळण्यासाठी. चेंडू जर आपण पाहिला तर अगदी बॅटच्या समोर येतोय, परंतु टप्पा पडल्यानंतर तो वळण देखील घेतोय आणि त्या वळणावरतीच फलंदाजाला अडकवण्याचं काम इथे गोलंदाज करतोय. सध्या तर मैदानामध्ये चित्र सुरू आहे, गोलंदाज आणि यष्टीरक्षक या दोघांचाच खेळ सुरू आहे. पुढचा चेंडू इथे फुलटॉस, हलक्या हाताने चेंडूला इथे स्टेअर केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये फार वेळानंतर वाढ होते. धावसंख्या होते ती 33 धावा. 5 षटक मैदानामध्ये सुरू आहे. 33 धावा आहे. चांगली संघाची बांधणी आपण पाहतोय. यशवंत भाऊ पाचंगे शिरूर या संघाची. गोलंदाजांपाठोपाठ फलंदाज देखील अप्रतिम अशी कामगिरी करतायत. पुढचा चेंडू इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने चेंडू स्टेअर केला, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नसेल. इथे फलंदाजांनी नकार दिलाय. गोलंदाजाने स्वतःच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. इथे चेंडू डॉट बॉल आहे. विजयाच्या दिशेने अगदी वेगात वाटचाल करताना आपल्याला संघ इथे पाहायला मिळतोय. यशवंत भाऊ पाचंगे शिरूर हा संघ विजयाच्याच दिशेने वाटचाल करतोय. दुसऱ्या फेरीमध्ये देखील बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला लढताना पाहायला मिळतील. हा चेंडू फुलटॉस आणि त्यावरती केलेला प्रहार. चेंडू जाईल, एक टप्पा घेत सीमारेषा पार. फार वेळानंतर येतोय चौकार आणि प्लस बीमर पद्धतीचा इथे नो बॉल. 5 धावा इथे एकूण मिळतील. 5 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 38 धावा. उघडा डोळ्यांनी पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. एक संधी इथे फलंदाजाला मिळते, एक लायसन मिळत आहे. पाहूया त्याचा फायदा तो इथे घेईल का. पंचांनी कळवलंय फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटच्या चेंडूवरती घेतलेला खरपूस समाचार. प्रॉपर टायमिंग होईल का. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. इथे येईल षटकार 6 धावेंसाठी. क्या बात आहे, षटकार येतोय.
धन्यवाद डीजे. शेवटच्या चेंडूसाठी जर आपण पाहिलं ना तर तब्बल 11 धावा या विकासने खर्च केल्यात. कारण बीमर पद्धतीचा ज्यावेळी चेंडू हाताळला त्यावरती आलेला चौकार आणि फ्री हिटच्या चेंडूवरती अगदी समोरच्या दिशेने साईड स्क्रीनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय षटकारासाठी. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होते ती 44 धावा. 5 षटकं पूर्ण झाली आहेत, 44 धावा झाल्यात. 4 फलंदाज इथे बाद आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज शुभम शेळके हा देखील तितकाच मातब्बर खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू शिरूर संघाकडून आपण खेळताना इथे पाहतोय. यशवंत भाऊ पाचंगे संघाचा एक प्रमुख खेळाडूंमध्ये देखील या खेळाडूची वर्णी लागते. पाहूया कशा प्रकारे इथे तो कामगिरी करेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय. पहिला चेंडू काहीसा अकूट टप्प्याचा उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकेरीच धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 45 धावा. मयूर शेठ गायकवाड संघाच्या संघनायकांना विनंती आहे पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. मयूर शेठ गायकवाड संघाचे संघनायक आणि विजेता जो आता सुरू आहे त्या संघातील विजेता संघाचा कर्णधार. पुढची मॅच लगेच आपण टॉस करणार आहोत. या मॅच नंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण लवकरात लवकर यायचं आहे. हा चेंडू अलॉंग द कार्पेट लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 47 धावा झाल्यात. लक्ष्य फार मोठं आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग मात्र इथे आपल्याला अपूर्ण होताना पाहायला मिळतोय. परंतु प्रयत्न सुरू आहेत. पुन्हा एकदा षटकार आहे. 6 धावा. धन्यवाद. रवीने या अगोदरच्या षटकामध्ये षटकार चौकारबाजी केली आणि आता मात्र नितीनच्या बॅटमधून हा षटकार येतोय. पुढचा चेंडू इथे बॅटची एज नक्कीच होती परंतु त्या दरम्यान कुठल्याही प्रकारचा धोका इथे फलंदाजाला नसेल. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. 1 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 54 धावा म्हणजे 50+ धावा इथे झालेल्या आहेत. 54 धावा झाल्यात. पुढचा चेंडू शुभम याचा. इथे हा चेंडू डॉट बॉल असेल. निर्धाव चेंडू आहे. 54 धावा आतापर्यंत झाल्यात. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती ठोकलेला हा षटकार आहे. एकी मारा लेकिन सॉलिड मारा. षटकार 6 धावेंसाठी. सामना इथे संपलाय आणि या सामन्यामध्ये यशवंत भाऊ पाचंगे शिरूर या संघाने बाजी मारली आहे. चला पप्पू तोडकर सर, संपूर्ण संघाने लाईनअप करूनच बाहेर जायचंय आणि कॅप्टनने फक्त इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. पुढील मॅचचा टॉस आपण लगेच करतोय. पप्पू तोडकर सर टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि त्यांच्या विरोधात मयूर शेठ गायकवाड संघाचे संघनायक आपण लगेच इथे टॉस करून घेणार आहोत. सचिन बर्गे सर आणि पप्पू तोडकर सर दोन्ही लेजंड खेळाडू आपल्याला इथे टॉस करताना पाहायला मिळतील. पुढची मॅच प्रेक्षकांसाठी एक चांगली पर्वणी आहे कारण दोन्ही संघांकडे स्टारकास्ट आहे आणि दोन्ही संघांचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलेला आहे. दोन्ही संघांच्या आघाडीच्या फलंदाजांनी 50-50 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. पाहूया आता कशा प्रकारे इथे पुढच्या मॅचमध्ये दोन्ही स्टारकास्ट आपल्या संघासाठी कामगिरी करतील. इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये